शिंदखेडा शहरातील काकाजी मंगल कार्यालय येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त भील समाज विकास मंचच्या वतीने शहरातून रॅली काढून परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत नगराध्यक्ष कलावती माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्यामकांत सनेर, राजेश मालते, माजी नगराध्यक्ष बानुभाई भील, काँग्रेस पक्षाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुनील चौधरी, राहुल माणिक, राहुल पाटोळे, मंचच्या संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे, अशोक सोनवणे, गणेश सोनवणे, सुनील सोनवणे, अशोक मालते, श्रीराम मोरे, भरतीलाल मालते, जीभाऊ फुले, सुरेश सोनवणे, भरत मालते, जीभाऊ आहिरे, जयसिंग मोरे, बापू ठाकरे, रामभाऊ मालते, महेंद्र मालते, कमलेश पारवी, बटू मालते, राहुल सोनवणे, सुनील सोनवणे, किरण चित्ते, एकनाथ ठाकरे, नानजी आहिरे, शरद ठाकरे, संजय मोरे, जगदीश बागुल, सोमा भवरे, प्रवीण सोनवणे, पुन्हा सोनवणे आदींसह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय शिवराय। आम्ही अनेक वर्षापासून जागतिक आदिवासी दिवसानिमित्त 13 ऑगस्ट हा परिवर्तन सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारत देशाला संविधान दिलं आणि संविधान देताना सांगितलं शोषित आणि पीडितांना का तुम्ही परिवर्तन शिक्षण घ्या आणि आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्या, म्हणून आम्ही तो मुद्दा घेऊन बाबासाहेबांनी दाखवलेला रस्त्याने परिवर्तन झालं पाहिजे आदिवासी समाजाने, म्हणून आम्ही जागतिक आदिवासी दिवसानिमित्त 13 ऑगस्ट रोजी अनेक वर्षापासून शिंदखेडा शहर आणि परिसरात खानदेशाच्या परिवर्तन सभा घेत असतो। अनेक मान्यवरांचे जे प्रबोधन करतात शाहू फुले आंबेडकरांचे अशा लोकांकडून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना असेल, मजुरांना असेल, हातमजुरांना असेल, सामाजिक संघटना असेल, अशा लोकांकडून आम्ही प्रबोधन करून घेतो। म्हणून या दिवशी 2026 13 ऑगस्ट शिंदखेडा शहरात भव्य सांस्कृतिक रॅली आणि परिवर्तन सभा घेण्यात आली। आम्हाला आमच्या सोबत सन्माननीय राहुलदादा माणिक असतील, बोराडीचे सरपंच सुखदेव असतील, राहुल माणिकचे आमचे गीते भाऊ असतील, सर्व टीम खानदेशाची या कार्यक्रमाला सक्सेस आणि यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मदत केली। आपल्या जवाहराचा खरा उद्देश आदिवासी समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे, व्यसनमुक्त झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, जल, जंगल, जमीन आणि संस्कृती, परंपरा, इतिहास या सर्व गोष्टी आदिवासी समाजाने या आधुनिक युगात टिकवली पाहिजे। आणि संयुक्त राष्ट्र संघाने 1992ला ते सुद्धा सांगितलं, संयुक्त राष्ट्राने आदिवासी समाजाचा संस्कृती, परंपरा, इतिहास आणि आदिवासी समाज कसा टिकेल याच्यासाठी 1992ला